दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. हा बाबा, काल मी तुम्हाला देवता प्राप्तीच्या दोन मार्ग आहेत. एक अंतर्याग आणि बहिर्याग. युग धर्माला बहिर्याग म्हणतात आणि विद्या मार्गाला अंतर्याग म्हणतात. तर अंतर्यागाची सविस्तर माहिती तुम्हाला मी काल दिली. आज मी तुम्हाला बहिर्यागाची माहिती देतो. तर बाबा, 4 युग आहेत. तर कृत युग, त्रेत, द्वापर आणि कलियुग. कृतयुगाला युग म्हणले, त्रेताला युग नाही म्हणले, द्वापारला युग नाही म्हणले, कलियुगाला युग म्हणले. कारण कृतयुगामध्येच बहीणभावी करतात आणि कलियुगात बी बहीणभावी करतात आणि त्यामुळं त्याला युग असं म्हणलेलं आहे. म्हणजे बाबा, आता 32 लक्ष कृतयुग किती वर्ष चालतो? 32 लक्ष वर्ष. आणि तिथं कृतयुगी आत्मोपासती हा धर्म आहे. कोणता धर्म आहे? आत्मोपासती हा धर्म. आत्मा म्हणजे काय? आत्मोपासती म्हणजे काय? आत्मोपासती म्हणजे संलग्नाची उपासना. माय बाबा, संलग्न कोण आहे? तर तो मी सांगतो तुम्हाला. मायाच्या, चैतन्य मायाच्या स्वरूपाचे 2 विभाग आहेत. एक हरित माया आणि एक तम माया. सर्व जीव तमात पडलेले असतात आणि माया जीवाला त्या तमातून बाहेर काढते आणि काढते वेळेस आपल्या स्वरूपाचे हजारो अंश विभागून प्रत्येक जीवाला एक चिपकिते. त्याला संलग्न असे म्हणतात. संलग्न आणि जीव तमातच एकत्र झाले आणि संलग्नाला 5 नाव आहेत. एक संलग्न चैतन्यमयाचा अंश, विदेह आणि आत्मा, चैतन्य आणि आत्मा. म्हणजे संलग्न चैतन्यमयाचा अंश, चैतन्य, विदेह आणि आत्मा. म्हणजे याला आत्मा नाव आहे संलग्नाला, म्हणून आत्मोपासती. बाकी काही नाही. आत्मा नाव आहे म्हणजे आत्मोपासती. तर आत्मोपासती हा धर्म कसा आचरायचा? आत्मोपासती हा धर्म कसा आहे? आत्मोपासती हा धर्म संचारी आहे. याचा संचार कोण करतं? मग याचा संचार ईश्वरची जड विद्यावंत करतात. कोणाला करतात? तो कर्मयुक्त असावा, त्याने लेप जोडलेला असावा, तो 12 वर्षाचा देहाने युक्त असावा. आणि मग नंतर दृष्टीद्वारे संचार होतो आणि संचार झाल्यावर त्या साधकाला संलग्न आणि संलग्नाचे मूळ भेंडत्वाने प्रकसतात आणि स्वतःचा देह आणि स्वतःच्या देहावर असलेले मूळ प्रकसतात. संलग्न प्रकाशल्यामुळं तो संलग्नाची उपासना आयुष्यभर करतो आणि आयुष्यभर केल्यानंतर मग त्याला चैतन्यमायाची प्राप्ती होते मृत्यूनंतर. असा हा धर्म आहे माय भाऊ. इथं अधर्म कोणचा आहे? मग इथं हा अधर्म आहे भक्ती. कारण भक्ती हा त्रेतायुगाचा धर्म आहे आणि तो वरी आचरल्यामुळे त्याला अधर्म झाला तो. आणि मग तृतीय भक्ती हा धर्म आणि नाही म्हणजे कृतयुगी आत्मोपासती हा धर्म, भक्ती हा धर्म. भक्ती अधर्म आहे. तर भक्ती अधर्म. मग भक्ती कोणाचं करत आहे? तर माय बाबा, ही लहान बहीण असती. लहान बहीण मोठ्या भावाची भक्ती करते आणि त्या भक्ती केल्यामुळे तिला खालील युगामध्ये जन्म होतो. आणि धर्म केलं तर चैतन्य म्हणजे चिद्यमायाची प्राप्ती होते आणि अधर्म तो खालील युगी जन्म. आता खालील युगी जन्म झाला. आता खालचा युग कोणचा आहे? त्रेती भक्ती हा धर्म. तिथं 16 लक्ष त्रेत, 16 लक्ष वर्ष चालतं आहे ते त्रेत. तिथं कोणचा धर्म आहे? त्रेती भक्ती हा धर्म आणि याग हा धर्म. भक्ती म्हणजे आई वडील गुरु मोठ्या भावाची सेवा करणे ही तिथं धर्म आहे. आणि अधर्म याग हा धर्म आहे. याग म्हणजे यज्ञ करणं. जर तिथं त्रेतायुगात जर यज्ञ केले तर तिथं काही यज्ञाचं फळ मिळत नाही, देवतेचं फळ मिळत नाही. तिथं फक्त खालील युगात जन्म होतो. तर याग हा धर्म तो कैलास वैकुंठी प्राप्ती फळ. म्हणजे भक्ती हा धर्म आचरला तर कैलास वैकुंठीचं प्राप्ती फळ भेटतं आहे आणि अधर्म आचरला तर खालील युगामध्ये जन्म होतो. तर माय बाबा, खालील युग कोणचा आहे? 8 लक्ष द्वापार. द्वापार हा 8 लक्ष वर्ष चालतं आहे आणि तिथं द्वापारी याग हा धर्म. ही तिथं यज्ञ करणं हा धर्म आहे. तर 100 यज्ञ करावं लागतात आणि मग 100 यज्ञाचा मृत्यू येतो आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. आणि तिथं अधर्म कोणता आहे? तीर्थक्षेत्र वर्तदान अधर्म. तीर्थक्षेत्र वर्तदान म्हणजे कलियुगाचा धर्म तिथं आचरला म्हणजे तो अधर्म झाला. तर तो धर्म अधर्म आहे आणि त्या अधर्म तो खालील युगी जन्म, खालील युगामध्ये जन्म भेटतो अधर्म. आणि धर्म आचरला तर धर्म तो स्वर्गप्राप्ती फळ आणि अधर्म तो खालील युगामध्ये जन्म भेटतो. आता खालील युग कोणचा आहे? 4 लक्ष कलियुग. कलियुग हा 4 लक्ष वर्ष चालतो. तिथं तीर्थक्षेत्र वर्तदान हा धर्म आहे. तीर्थ करणे, क्षेत्र करणे, व्रत करणे, दान करणे हा धर्म आहे. तर
तीर्थ म्हणजे काय माय बाबू? तीर्थ म्हणजे ज्या तळ्यात नदीत देवता विग्रह केलेला त्याला तीर्थ म्हणतात. क्षेत्र म्हणजे देवताची मंदिरे, व्रत म्हणजे एकादशी वगैरे करणे, आणि दान म्हणजे दान देणे. तर हा धर्म कसा आचरायचा? तर प्रथम तीर्थावर जायचं. तीर्थ 3 आहेत, पैठण, लोणार आणि वाराणसी. तर जे जवळ असेल तिथं जायचं आणि तिथं तो स्नान करायचं त्या तीर्थामध्ये. नंतर जवळच मंदिरं असतात, त्या मंदिरात जाऊन लिंगपूजा करायची आणि तिथं लिंगपूजा करून तिथं काही दिवस राहून व्रतदान आचरायचं आणि मग पुन्हा घरी यायचं. आणि घरी आल्यानंतर हा धर्म आयुष्यभर आचरायचा. तर धर्माचा उत्तम धर्म आचरला तर अंतराळ भक्तिबळ मिळतंय. अधर्म जर आचरला तर नरक होते. तिथं अधर्म कोणचा आहे? कलियुगामध्ये हिंसा अधर्म आहे. कलियुगी तीर्थक्षेत्र वर्तन अधर्म आणि हिंसा अधर्म. तर तो अधर्म जर आचरला, तिथे हिंसा केली तर आपल्याला नरक होतो. आणि उत्तम जर धर्म आचरला कलियुगाचा तर आपल्याला अंतराळ प्राप्ती होते. मध्यम आचरला तर अष्टदेवी प्राप्ती होते. कनिष्ठ धर्म आचरला तर आधुनिक म्हणजे कर्मभूमीच्या देवतेची प्राप्ती होते. आणि आता आयुष्य सांगितलंय तर कृतियुगी लक्षभरी आयुष्य आहे, त्रेती 10 शस्त्र आहे, द्वापारी शस्त्र आहे, कलियुगी शेत आहे. आणि त्यांनी सांगितलं शेवटी देवानं सर्वज्ञांनी की या चौघीचा जर धर्म तुम्ही आचरला तर या चौघीच्या धर्मी परमेश्वर नेहमी न पाहिजे. परमेश्वर जाणीचे परमेश्वर या 4 युगाचे धर्म जरी आचरले आपण तर परमेश्वराची प्राप्ती होत नाही. मग कशाची होती? देवतेची. मग कृतियुगात कोणाची झाली? चैतन्यमयाची. त्रेतात कोणाची झाली? सत्यकाय कुंतीची. द्वापारात कोणाची झाली? स्वर्गाची. आणि कलियुगात कोणाची झाली? कर्मभूमी, अष्टदेवनी आणि अंतराळ अशा 3 देवतेची प्राप्ती झाली. म्हणजे या 4 युगाचा जर धर्म आचरला आपण तर आपल्याला म्हणजे 6 स्थानीच्या देवतेची प्राप्ती होते. कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय श्रीकुंड आणि माय असे 6 स्थानीच्या देवतेची प्राप्ती होती. आणि संख्या जर म्हणलं तुम्ही तर 81 कोटी 1 देवतेची प्राप्ती होते. आणि मग आता उरल्या 1.25 देवता. ह्या 1.25 देवताचा बहिराग नाहीच का? तर आहे. त्यांचा बहिराग आहे आगम. तर आगम हा कोणाचा बहिराग आहे? विश्वरूप, अष्टभैरव आणि श्रीराब्दी या देवतेचा अधर्म आहे. आणि तो अधर्म कसा आचरायचा? तर त्याचे 4 ग्रंथ आहेत, स्वच्छंद, ललित, मंथन, भैरव, आदिकादी. आणि त्या 4 ग्रंथाचा अभ्यास करायचा. आणि अभ्यास केल्यानंतर उत्तम अभ्यास केला तर विश्वदेवतेची प्राप्ती होती. मध्यम अभ्यास केला तर अष्टभैरवाची प्राप्ती होती. आणि कनिष्ठ अभ्यास केला तर श्रीराब्दी देवतेची प्राप्ती होती. बाबा असं हे बहिर्यागाची माहिती आहे. अत्यंत सोपी माहिती आहे. फक्त अवघड वाटतो तो थोडा आत्मोपासने हा बहिर्याग. पण तोही लक्ष देऊन जर आपण पठण केला तर तो बी काही अवघड नाही. बाबा हे हृदयस्थ करा. आणि हा जो म्हणजे युगधर्म आहे तो नीट समजून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि तुमची राजा घेतो. दंडवत प्रणाम.